नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला असणार आहे डेकोरेशन ब्लॉग. हो मला माहिती आहे गणपती तर आलेत, मग डेकोरेशन कसलं, तर हा ब्लॉग कालचा असणार आहे आणि फक्त आपल्याकडे आजची रात्र असणार आहे डेकोरेशन करण्यासाठी. तर संध्याकाळी 5 वाजताच मी स्टुडिओवरनं घरी गेलो आणि 6 वाजेपर्यंत सगळे खाली आणि लागले कामाला. कोणी मंडपाच्या आतमध्ये पेंटिंग करत बसले तर कोणी कटिंग करायला लागलं होतं. मी पण हातात ब्रश घेतला आणि म्हटलं कलर करायला चालू करूया, पण कसला काय आपल्याला कलरच जमत नव्हता. मग पोरं म्हणाले तू फक्त ब्लॅक अँड व्हाईट स्केचच कर. मग काय तिकडून उठलो लगेच बसलो कटिंग करायला, कारण तुम्हाला तर माहिती आहे कटिंग करण्यात आपण एक्सपर्ट आहे. मग काय एका पाठोपाठ एक कटिंग करून घेतलं पटापट आणि इतकं काम केलंय म्हटल्यावर गरिबांना थोडं खायला तर पाहिजेच. मग काय पोराने मारला शेवपुरीवरती ताव आणि परत लागले कामाला. संध्याकाळी 10 वाजता गणपती आणायचा टाइम झाला होता. मग गेलो गणपती आणायला आणि गणपती घेऊन आलो. अरे बाजूला बाजूला आला 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 सुप्रभातचा राजा आला. अरे पण बाप्पाला इथे काय ठेवलंय, त्याचं तर आसन तिकडे. अरे हो, आमचं अजून डेकोरेशनच कम्प्लीट नाही झालं. बाप्पा तू थोड्या वेळ इथे आराम कर, तोपर्यंत तुझं आसन आम्ही तयार करून घेतो. बाप्पाच्या आगमनाने एक वेगळीच ऊर्जा सगळ्यांमध्ये आली. पोरं लागली पटापट कामं करायला. कोणी पेंटिंग करत बसले, कोणी कटिंग करत बसले. तेवढ्यात मी पण ब्रश घेतला, लागलो वरती पट्ट्यांना कलर करायला. चायला बघू आता कोण मला अडवतंय. आणि याचं बघा काय चाललंय. ह्याला बघून मला एक मोर्या सिनेमाचा डायलॉगच आठवला. आणि करमणुकीचे कार्यक्रम काय करता हा? तमाशाचा फड आणता आणि नाटव्या नाचवता. मग काय पटापट पोरांनी कामं करून घेतले. रात्री 4 वाजेपर्यंत डेकोरेशन कम्प्लीट केले आणि फायनली आपलं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एक सुंदर असं आपण डेकोरेशन केलेलं आहे. आणि हो, तुम्हाला एकच काम करायचं, तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे डेकोरेशन कसं झालंय ते.